रामबाग मैदानावर पुन्हा संकट। जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीसाठी पुन्हा खड्डा, नागरिकांचा एल्गार। प्रदूषणाने त्रस्त झालेल्या आपल्या शहराच्या फुफ्फुसा समान असलेल्या रामबाग मैदानावर पुन्हा एकदा संकट ओढवले आहे। जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीसाठी येथे नव्याने खड्डा खोदण्यात आल्याने रामबाग वाचविण्यासाठी नागरिकांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे। काही महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेच्या इमारतीसाठी येथे खड्डा खोदला गेला होता। त्यावेळी शहरातील जागरूक नागरिक, विविध संघटना, क्रीडाप्रेमी आणि योग ग्रुप्सनी एकत्र येत महापंचायत घेऊन या बांधकामाला तीव्र विरोध केला होता। नागरिकांच्या एकजुटीमुळे तो खड्डा तेव्हा बुजवण्यात आला होता। मात्र आता पुन्हा रामबाग मैदानाजवळ नवीन खड्डा खोदण्यात आला आहे। शहरातील इतर ठिकाणी पुरेशी जागा उपलब्ध असताना निसर्गरम्य आणि सौंदर्याने नटलेल्या या क्रीडांगणावर जिल्हा परिषदेची इमारत बांधण्याचे नियोजन करणे कितपत योग्य आहे, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत। सामाजिक कार्यकर्ते, क्रीडाप्रेमी आणि खेळाडूंनी जिल्हा परिषद प्रशासनावर दिशाभूल करण्याचा थेट आरोप केला आहे। इथं आम्ही कमीत कमी साधारणतः 2 वर्षापासून या ग्राउंडवर प्रॅक्टिससाठी येऊन राहिलो, पण इथे पावसाळ्यामध्ये बी तेवढी सोयीसुविधा नसल्यामुळे आणखी खूप गड्डे पडून असतात। पाणी व्यवस्थित इथं धावता नाही येत, काही नाही येत। इथं पाण्याची बी सोय नसते। जेव्हा अंधारामध्ये आम्ही 5 वाजता येतो सायंकाळच्या वेळी, रात्री किंवा सकाळी, तेव्हासुद्धा पूर्ण अंधारामध्ये एवढ्या याच्या जंगलामध्ये यायला लागते। कोणते प्राणी वगैरे असतील याची भीती असते। कमीत कमी दिवस निघल्याशिवाय आम्ही इथे धावू शकत नाही। लाईटची व्यवस्था नाही, काही नाही। 2 वर्षापासून आम्ही इथे येऊन म्हणजे कोणतीच अशी सोयीसुविधा दिसली नाही। आणि मधामध्ये मागच्या वर्षी तिथं गड्डे पडले होते, त्याच्यामुळे बी इथं कमीत कमी आमचं येणं बंदच होतं। जिल्हा स्टेडियमवर धावता येते पण तिथं पाय लागतात, त्यामुळे आम्ही तिथं डेलीसाठी म्हणजे प्रॅक्टिस नाही करू शकत। त्यामुळे या ग्राउंडची आम्हाला खरंच खूप गरज आहे। आणि इथं जवळपास एकही ग्राउंड नसल्यामुळे आम्हाला इथं येणं हे जवळ पडते। डिस्टन्स खूप जास्त पडते जर इतर कुठं जातो म्हणलं तर। ऊन हा जवळ पडल्यामुळे इथं जास्तीत जास्त गर्दी असते। आणि इथं आणखी सोयीसुविधा केली पाहिजे, आणखी डेव्हलपमेंट झालं पाहिजे। आणि इथं हे बिल्डिंग वगैरे बनवण्यापेक्षा इतर कुठं तरी बिल्डिंग बनवून तिथं त्यांची कामं करावे। ॲटलिस्ट चंद्रपुरामध्ये हा एक तरी ग्राउंड असा ठेवा जिथं आम्ही जे काही असे प्रशिक्षण करणारी मुलं आहोत किंवा जे भरती देणारी मुलं आहोत त्यांच्यासाठी एक तरी ग्राउंड जिथं येऊन आम्ही प्रॅक्टिस करू, असं काहीतरी प्रशासनाने केलं पाहिजे।